नमस्कार मित्रांनो, माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती आपण कोर्टातून जमिनीची मोजणी कशी करावी या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती संपूर्ण पाहणार आहोत. मित्रांनो, काय होते बघा, आपली एकतर वडिलार्जित जमीन असते किंवा आपण काय करतो, एखाद्या ठिकाणी आपण जमीन खरेदी करत असतो किंवा बक्षीसपत्रानं मिळालेले असते किंवा मृत्यूपत्रानं मिळालेल्या असत्या किंवा काही कोर्टाचे आदेश झालेले असतात आणि त्या संदर्भात आपल्याला एखादी जमीन मिळत असते. समजा आपण आता उदाहरणादाखल घेऊया की तुम्ही एखादी जमीन खरेदी केलेली आहे किंवा वडिलार्जितची जमीन आहे. अशा जमिनीची जर मोजणी केल्यानंतर आपण आता मोजणी करत असताना फार महत्त्वाची गोष्ट आहे. काही कारणास्तव शेजारच्या शेतकऱ्यानं मोजणी आणल्यानंतर, सरकारी मोजणी आणल्यानंतर काय प्रश्न निर्माण होतो, आपल्या पिढ्यानपिढ्या मग वडील असतील, आजोबा असतील किंवा पणजोबा असतील, या वडिलार्जित जर प्रॉपर्टी असेल किंवा शेत मिळकत असेल तर सदर जमिनीची आपल्या हयातीमध्ये कधी मोजणी झालेली नसते आणि अचानक शेजारच्या शेतकऱ्याने मोजणी आणल्यानंतर मग आपल्याला बाउंड्री लाईन्स जे असतात, म्हणजे जे सर्वे नंबर असतात, त्या सर्वे नंबरचे खुणा किंवा दगड हे सुद्धा आपल्याला माहिती नसतात. कारण काही दरम्यानच्या काळामध्ये वडील असतील, पणजोबा असतील, ह्या दरम्यानच्या काळामध्ये शेतीची मशागत करत असताना ते सर्वे नंबरच्या ज्या खुणा असतात, दगड असतात, ते निघून पडलेले असतात. त्यामुळे सदर क्षेत्राची मोजणी करत असताना आपण शेतकरी माणसं खेड्यामध्ये वहिवाट करत असताना वहिवाट दुसरीकडे जाऊ शकते किंवा दुसऱ्याची वहिवाट आपल्याकडे येऊ शकते. त्यामुळं आपलं क्षेत्र आणि बाउंड्री लाईन आणि सर्वे नंबरच्या खुणा ह्या चुकीच्या पद्धतीनं निघून पडलेल्या असतात किंवा निघलेल्या असतात. तर मित्रांनो, एखाद्या शेजारच्या शेतकऱ्यानं मोजणी आणल्यानंतर मग असा प्रश्न निर्माण होतो की माझं क्षेत्र किंवा माझ्या क्षेत्रामध्ये तो शेजारचा शेतकरी येतो आणि त्याला माझ्यातलं 2 गुंठ रान जायत असतं. मग त्यावेळी आपण जागं होतो आणि मग मोजणी आणण्याचा प्रयत्न करत असतो सरकारी. मग मोजणी कार्यालयामध्ये पैसे भरल्यानंतर ही मोजणी फार वेळाने येत असते. हा एक मुद्दा असतो. आणि दुसरा फार एक महत्त्वाचा मुद्दा असतो, तुम्ही समजा साधारण 1 एकर जर जमिनी खरेदी केलेली असेल आणि सदर जमीन तुम्हाला मोजून घ्यावायची असेल, ज्या व्यक्तीनं तुम्हाला खरेदी दिलेली असेल, तुम्हाला ती जमीन मोजून घ्यावायची असेल तर कोणत्या पद्धतीनं मोजून घ्यावी किंवा कोर्टातून कशी जमीन मोजून घ्यावी हा प्रश्न निर्माण झाला असतो. मग तुम्ही खरेदी घेतलेली जमीन असेल किंवा तुमची वडिलार्जित जमीन असेल, ही कोणत्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या ताब्यात घेतली पाहिजे हे फार महत्त्वाचं आहे. आता इथं मुद्दा प्रश्न महत्त्वाचा येतो मित्रांनो, जी जमीन मोजली जाते ती जमीन कशी मोजली जाते बघा. सर्वसामान्य आपण शेतकऱ्यांना असं वाटत असतं की 7-12वर समजा तुमचं 40 गुंठे जमीन असेल, म्हणजे 1 हेक्टर जर जमीन असेल तर आपल्याला वाटत असतं की मला 7-12 प्रमाणे जमिनीची मोजणी करून पाहिजे आणि माझा 7-12 40 गुंठ्याचा आहे, म्हणजे मला 40 गुंठ रान माझ्या ताब्यात पाहिजे. आपण मग मोजणी अधिकाऱ्यांना सांगत असतो की मला 40 गुंठ मला रान मापून पाहिजे. समजा तुमचं जर उतार्याला तुमचं 40 गुंठ असेल आणि जर नकाशाला तुमचं जर 38 गुंठ रान असेल तर मित्रांनो, तुमचा हा 7-12 उतारा हा चुकीचा असतो. महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, जर तुमच्या नकाशावर जेवढी क्षेत्र आहे, जेवढं क्षेत्र तुमच्या नकाशावरती आहे तेवढंच तुमच्या उतार्या असणं गरजेचं आहे. जर नकाशावर 38 गुंठ असेल आणि जर तुमच्याकडे 40 गुंठ्याचा उतारा असेल तर तुम्हाला 40 गुंठ रान मोजून मिळणार नाही. महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे, तुमचा 7-12 उतारा हा कर भरण्यासाठी असतो, तो क्षेत्र मोजण्यासाठी नसतो. 7-12 उतारा जे तुमच्याकडं सनद असते, पूर्वपार जी सनद चाललेली असते नकाशाची, त्या सनदेवरून हे नकाशे तयार झालेले असतात आणि नकाशाप्रमाणे नकाशा धरून त्याच्यावर हे 7-12 उतारे तयार झालेले असतात. नकाशामध्ये चुका होऊ शकत नाहीत. चुका ज्या होऊ शकतात त्या 7-12 उतारामध्ये चुका होऊ शकतात. त्यामुळं महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, पहिल्यांदा गोष्ट लक्षात तुम्ही घेणं गरजेचं आहे. आपण म्हणतो की मला 7-12 उताराप्रमाणे मला रान मोजून पाहिजे आणि आपण खरेदी करत असताना फार मोठी चूक करत असतो. आपण 7-12 पत्रक बघत असतो आणि 7-12 पत्रक की किती नोंद आहे क्षेत्राची बघतो आणि त्या पद्धतीनं खरेदी करत असतो. किंवा वडिलार्जित एखादा उतारा जर पुढं
वडलोपाली चालत आलेला असेल तर आपल्या नावावर 7/12 पत्रिकी किती नोंद आहे हे बघत असतो आणि त्या पद्धतीनं आपण मोजणी अधिकारी यांच्याकडं सदरचं क्षेत्र हे मोजून मागत असतो. तर फार मोठी चूक आहे मित्रांनो. तुम्ही तुमचा भूमी अभिलेख कार्यालयाकडून प्रत्येक शेताचा 7/12 उतार्याबरोबर त्याचा मेन गाभा म्हणजे हा तुम्ही सनद आणि सनदवर तुमचा नकाशा तयार झालेला असतो. तुमचा नकाशा परफेक्ट किती आहे तेवढंच तुमचं क्षेत्र ही 7/12 पत्रिकी नोंद असणं गरजेचं आहे. नकाशा समजा तुमचा जर अशा गोष्टीत काही गोष्ट उलटी झाली असेल की नकाशा तुमचा 1 एकरच आहे आणि तुमच्या ताब्यात 7/12वरती तुम्हाला 25 गुंठ आहे किंवा 30 गुंठच आहे, तर मित्रांनो तुमचं क्षेत्र वाढू शकतं. नकाशावर जितकं रान असेल म्हणजे 1 एकर असेल तर तुमचा जरी 7/12 उतारा तुमचा 38 गुंठ्याचा असेल किंवा 25 गुंठ्याचा असेल तर तुम्हाला नकाशाप्रमाणे तुम्हाला 1 एकरच रान मिळणार. इथं तुमची गोष्ट क्लिअर झाली आहे बघा. जो तुमचा जेवढा नकाशा असेल तेवढाच तुमचा 7/12. मग 7/12मध्ये चुका होऊ शकतात. त्यामुळं मित्रांनो मोजणी मागवत असताना किंवा मोजणी होत असताना ही नकाशाप्रमाणे होत असते, 7/12 प्रमाणे मोजणी होत नाही. आता हा तुमचा विषय क्लिअर झाला. दुसरा आता महत्त्वाचा मुद्दा आपण घेऊया मित्रांनो. आपण मोजणी करत असताना एखादं क्षेत्र जर 40 गुंठ्याची आपण मोजणी मागवलेली असेल आणि नकाशाही 40 गुंठ्याचा असेल आणि उताराही 40 गुंठ्याचा असेल आणि जर बाउंड्री लाईन फिक्स जर तुम्हाला मोजणी अधिकारी यांनी करून दिलेले असेल तर अशा वेळी आपण खुणा रवून योग्य त्या पद्धतीनं आपण खुणा रवू शकतो. समजा आता तुमचा 7/12 उतारा आणि नकाशे ही 40 गुंठ्याचे आहेत, पण मोजणी करत असताना वहिवाट जर तुमच्याकडं दुसऱ्या व्यक्तीची जास्त आलेली असेल आणि तुमच्या वहिवाटीनं क्षेत्र जर 35 गुंठच असेल आणि तुमचं 5 गुंठ जर दुसऱ्याच्या क्षेत्रामध्ये गेलेलं असेल तर अशावेळी सरासरी शेजारचा शेतकरी हा तुम्हाला जे क्षेत्र जादा 5 गुंठे येत असेल तर तो देण्यास सहजासहजी तयार होत नाहीत. कारण अनेक 99% केसेसमध्ये जर तुमची मोजणी ही दुसऱ्याच्या शेतामध्ये गेलेले असेल किंवा क्षेत्र गेलेलं असेल तर शेजारचा शेतकरी त्याला आडकाठी करत असतो किंवा मला ही मोजणी मान्य नाही म्हणून तसा जबाब देत असतो किंवा मी नवीन मोजणी मागवणार आहे हे म्हणत असतो. त्यामुळं सरासरी शेजारचा शेतकरी जर तुमचं क्षेत्र दुसऱ्याच्या क्षेत्रामध्ये गेलेलं असेल तर शेजारचा शेतकरी हा देत नाही. तर आता ह्याच्यावरही पर्याय काय? जर अशा पद्धतीनं जर माझं क्षेत्र दुसऱ्या शेजारच्या शेतकरी जाऊन जर शेजारच्या शेतकरी जर क्षेत्र देत नसेल तर ह्याच्यावर पर्याय काय? तर इथं फार महत्त्वाचा मुद्दा येतो मित्रांनो. तुमच्याकडं 40 गुंठ्याचा नकाशा आहे, 40 गुंठ तुमचं 7/12 उतार आहे, पण ॲक्च्युली तुमच्या ताब्यामध्ये जर 35 गुंठ क्षेत्र असेल आणि वहिवाट 35 गुंठ्याचं असेल ना तुमचं 5 गुंठ शेजारच्या शेतकऱ्याकडं जर क्षेत्र जात असेल तर अशावेळी तुम्हाला मेहरबान कोर्टामध्ये केस दाखल करावी लागेल. आता केस दाखल करण्याची पद्धत आहे, तुम्ही तुमच्या क्षेत्राची मोजणी करून घेतलेली असत्या, त्या मोजणीची प्रत तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. मोजणी झाल्यानंतर अ प्रत असते जाग्यावर, ब प्रत ऑफिसमध्ये तयार केली जाते आणि क प्रत ही तुम्हाला दिली जाते. तर तुमच्याकडे ही कागदपत्र ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्ही मेहरबान कोर्टामध्ये ज्या व्यक्तीकडं तुमचं अतिक्रमण झालेलं असेल त्या व्यक्तीच्या विरोधात किती क्षेत्रासाठी अतिक्रमण झालं आहे ह्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या वकिलांना माहिती देऊन तुमचा 7/12 उतारा, नकाशा आणि त्याचबरोबर जे काय डॉक्युमेंट्स लागतात ती तुमच्या वकिला देऊन मेहरबान कोर्टामध्ये अतिक्रमण काढून आणि बाउंड्र्या फिक्स करून तुम्ही सरस निरसमानाने जर त्या क्षेत्राचं तुमचं जर ते क्षेत्र एकत्र असेल किंवा गट नंबर एकत्र असेल आणि शेजारच्या शेतकऱ्यानं जर अतिक्रमण केलेलं असेल तर तुम्ही दावा दाखल करत असताना सरस निरसमानानं वाटपाचा तुटक करून हिस्सा मिळावा आणि बाउंड्री लाईन फिक्स करून आणि जे काय अतिक्रमण शेजारच्या शेतकऱ्यानं केलेलं आहे ते अतिक्रमण काढून त्याचा ताबा आपल्या ताब्यात मिळावा. अशा पद्धतीनं मेहरबान कोर्टामध्ये तुम्ही दावा रिसर दाखल करू शकता. आता हे दावा दाखल केल्यानंतर तुम्ही त्याच्याबरोबर जी काही कागदपत्र तुम्ही आधी मोजणी केलेली आहे ती जोडलेली असतात आणि त्या जोडलेल्या कागदपत्राप्रमाणे तुम्ही तुमचा ताबा अतिक्रमण झालेलं असते ते काढून मागितलेलं असते. तर इथं फार महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, मेहरबान कोर्टामध्ये दावा दाखल झाल्यानंतर सदर मेहरबान कोर्ट जो कोण प्रतिवादी तुम्ही केलेला असतं त्याला नोटीस पाठवतं आणि त्यांचं म्हणणं बघून घेतं. म्हणणं बघून घेतल्यानंतर त्यांचं जे काही कैफियत असेल म्हणणं असेल ते येतं. त्यानंतर
फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे इश्यू निघतात. इश्यू म्हणजे मुद्दे, नेमकं अतिक्रमण झालं आहे का नाही, ते कसं काढायचं, काय काढायचं, ह्या संदर्भात त्यामध्ये मुद्दे निघले जातात. आणि ते मुद्दे निघाल्यानंतर त्यावेळी मित्रांनो तुम्ही जे काय तुमचं मोजणी अधिकाऱ्यानं मोजणी क्षेत्राची केलेली असते त्या पद्धतीनं अतिक्रमण काढून मागू शकता. पुन्हा त्यामध्ये कोर्टाकडून तुम्ही पुन्हा कोर्ट कमिशन सदर क्षेत्राचं अतिक्रमण काढून मागण्यासाठी मोजू शकता किंवा मेहरबान कोर्टाकडून पुन्हा एकदा त्या क्षेत्राची तुम्ही मोजणी कोर्टाच्या आदेशाने मागू शकता. आणि झालेली मोजणी आणि पुन्हा झालेली मोजणी याचा ताळमेळ बघून त्याच पद्धतीनं मेहरबान कोर्टामध्ये जर सिद्ध झाले की तुमचं क्षेत्र त्या व्यक्तीकडे आणि त्यानं काढून द्यावं, त्या पद्धतीनं मेहरबान कोर्ट आदेश करत असतं आणि त्या पद्धतीनं तुम्हाला कोर्टाकडून तसा आदेश होऊन सदरचं क्षेत्र तुमच्या ताब्यात मिळत असतं. आता काय होतं आहे मित्रांनो, मेहरबान कोर्टाचा जरी आदेश झाला असेल की सदरचं 5 गुंठ हे अतिक्रमण तुमचे शेजारच्या शेतकऱ्यानं केलेलं असेल तरी शेजारचा शेतकरी देण्याचा प्रयत्न करत नाही. अशावेळी त्याच कोर्टामध्ये तुम्ही पोलीस प्रोटेक्शन मागून घ्या आणि त्या पद्धतीनं पोलीस प्रोटेक्शन मागून सदरचं क्षेत्र जाग्यावर उभा राहून तुम्ही बाउंड्री लाईन फिक्स करून हे मेहरबान कोर्टाकडून तुम्ही काढून घेऊ शकता. अशा पद्धतीनं जर मित्रांनो शेजारच्या शेतकऱ्यानं जर अतिक्रमण तुमच्या शेतामध्ये केलेलं असेल तर मेहरबान कोर्टामध्ये रीतसर दावा दाखल करून तुम्ही कायदेशीर पद्धतीनं कोणतीही मारामारी न करता कोणतंही भांडण न तंटा करता कोर्टामध्ये दावा दाखल करून तुम्ही तुमच्या क्षेत्राचं अतिक्रमण काढून घेऊ शकता. सदर दावा दाखल केल्यानंतर निश्चितच मेहरबान कोर्टाची पायरी आयुष्यामध्ये कुणी चढू नये, पण चढल्याशिवाय पर्याय नसतो. आणि असं क्षेत्र जर अतिक्रमणाचं काढून घ्यावंच लागत असेल तर मारामारी करून आपल्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेण्यापेक्षा कोर्टाची पायरी चढलेलं बरं. कारण कोर्टात गेल्यानंतर आपण म्हणतो की शहाण्यानं कोर्टाची पायरी चढून येते, तिथे गेल्यानंतर 2 वर्षे 4 वर्षे 5 वर्षे 10 वर्षेसुद्धा जाऊ शकतात. पण योग्य रीतीनं तुम्हाला वेळानं हा न्याय मिळत असतो. त्यामुळं मित्रांनो योग्य ती जर तुम्ही तुमच्या केसची काळजी घेतला असाल तर कदाचित 6 महिने वर्षामध्ये सुद्धा तुम्हाला योग्य ते कोर्टाकडून न्याय निर्णय मिळून तुमचं योग्य ते ती जागा तुम्हाला मिळू शकत असते. जर तुम्हाला ह्या संदर्भात काही शंका असतील तर मला तुमच्या जमिनीच्या बाबतीत किंवा मोजणीच्या बाबतीत काही शंका असतील तर मला माझा फोन नंबर आहे 940 323 1100. संध्याकाळी 5 ते 8 ह्या दरम्यानच्या काळामध्ये जर तुम्ही फोन केला असा तरी तुमच्या शंकेचं मित्रांनो निरसन करेन. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर कृपा करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. सदरचा व्हिडिओ आवडल्यास एखाद्या मित्राला तुमच्या शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.